श्रीमान बाळासाहेब ठाकरे नेहमी आपल्या भाषणात एक गोष्ट सांगायचे, माझ्या फक्त सभांना गर्दी होते पण मतांना गर्दी होत नाही। मग सभेला होणारी गर्दी मतदानाच्या वेळेस जाते कुठे? राज ठाकरेंच्या बाबतीत पण हेच होताना दिसत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंचा पक्ष विधानसभा निवडणुकीत संपलेला पक्ष, भूमिका बदलणारा पक्ष अशी टीका होत राहिली आणि महत्त्वाचं म्हणजे एका आमदारावर तग धरून असलेला पक्ष आता या निवडणुकीत नव्या जोमाने सुरुवात करत होता। विधानसभेत किमान 10 जागांवर आपली पकड घेणार आणि पुन्हा एकदा नव्याने कमबॅक करणार असं वाटत होतं, पण हे सगळे अंदाज चुकले। चित्र पूर्णपणे उलट पाहायला मिळालं। यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजपुत्र अमित ठाकरे यांचा झालेला पराभव। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। विधानसभा निवडणुका पार पडल्या। विधानसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले। हे उमेदवार निवडून आणण्यासाठी राज ठाकरे यांनी सभांचा सपाटा लावला। प्रत्येक ठिकाणी राज ठाकरेंची सभा झाली। सभांना होणारी अभूतपूर्व गर्दी पाहता मनसेच्या किमान 10 तरी जागा येतील असंच सर्वांना वाटत होतं। एक्झिट पोल पण हे सांगत होते, पण मनसेला आपली एकही जागा निवडून आणता आली नाही आणि विशेष म्हणजे अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला। दादर माहीम मधील जागा ही मनसेची हक्काची येणारी जागा असं सगळे म्हणत होते। याची सर्वांना खात्री वाटत होती। दादर माहीम मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली। यात उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत, एकनाथ शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि मनसेचे अमित ठाकरे हे रिंगणात होते। एकंदर विचार जर केला तर मनसेचे अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते। या माहीमच्या निवडणुकीत खरा रंग भरला तो एकनाथ शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी। मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि या पाठिंब्याची आठवण करून देत विधानसभा निवडणुकीत मनसेला भाजपकडून किंवा महायुतीकडून पाठिंब्याची अपेक्षा होती, पण शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली किंवा उमेदवारी जाहीर करण्यात आली। यावरूनच वाद प्रतिवाद होताना दिसले। सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली किंवा भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण मनसेकडून ही भेट नाकारण्यात आली। सदा सरवणकर यांनी सांगितलं की ही भेट झाली असती तर कदाचित मी निवडणुकीत माघार घेण्याचा विचार केला असता, पण भेट नाकारल्याचे कारण देत सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय कायम ठेवला। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत हे जास्त चर्चेत नव्हते आणि त्यांची एंट्री रिंगणात झाली। आणि आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ, आणि या म्हणीप्रमाणे महाविकास आघाडीचे महेश सावंत यांनी बाजी मारली। प्रचाराचा विचार केला तर अमित ठाकरे यांनी प्रचारावर पूर्ण भर देत शिक्षण, वाहतूक, पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर जास्त भर दिला होता आणि असं असताना देखील अमित ठाकरे यांचा करिश्मा चालला नाही किंवा चालला नसल्याचं पाहायला मिळालं। असं वाटत होतं की अमित ठाकरे हे दादर माहीमची जागा वन साइड काढतील, पण तसं न होता उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत हे या ठिकाणी अमित ठाकरे यांचा पराभव करून जायंट किलर ठरले। आता तुम्हाला काय वाटतं? मनसेचे राजपुत्र यांच्या पराभवाचे नेमकं कारण काय? आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा।